वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो। तर पहा, वनरक्षकच्या आणि वनसेवकच्या जवळपास 14,500 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे। आणि त्याचबरोबर जे शासन निर्णय सुद्धा या अगोदर आलेला आहे। आणि वनसेवकसाठी शिक्षण 10वी पास आणि 12वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली फॉर्म भरू शकता। आणि वनरक्षक मध्ये 12वी पास लागते, ज्यामध्ये आपला अर्थशास्त्र किंवा भूगोल विषय असला पाहिजे, तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येते यामध्ये। आणि ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। तर वनरक्षक वनसेवकच्या जिल्ह्यानुसार किती जागा रिक्त आहेत, तर हे मी तुम्हाला याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। वनसेवकच्या 12,991 जागांसाठी ही भरती निघत आहे। आणि वनसेवक मध्ये जिल्हा वाईज या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये वनसेवकांच्या किती जागा आहे। त्याचबरोबर वनरक्षकांच्या महाराष्ट्रातील कोणकोणत्या वनवृत्तांमध्ये किती जागा रिक्त आहे, तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। वनरक्षकच्या 1400 प्लस जागा रिक्त आहे। तर यामध्ये चंद्रपूर वनवृत्तामध्ये जवळपास 46 जागा रिक्त आहे। गडचिरोली वनवृत्तामध्ये 217 जागा रिक्त आहे। नागपूर वनवृत्तामध्ये 87 जागा रिक्त आहे। अमरावती वनवृत्तामध्ये 267 जागा रिक्त आहे। यवतमाळ वनवृत्तामध्ये 68 जागा रिक्त आहे। प्रमुवांसमध्ये 1 जागा रिक्त आहे। पुणे वनवृत्तामध्ये 16 जागा रिक्त आहे। धुळे वनवृत्तामध्ये 218 जागा रिक्त आहे। नाशिकमध्ये 68 जागा रिक्त आहे। छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 50 जागा रिक्त आहे। ठाणेमध्ये 291 जागा रिक्त आहे। कोल्हापूरमध्ये 29 जागा आहे। तर एवढ्या टोटल वनरक्षकच्या ह्या जागा जवळपास 1400 प्लस या ठिकाणी जागा टोटल रिक्त आहे। आणि वनसेवकमध्ये जर आपण पाहिलं जिल्ह्यानुसार, त्याचबरोबर वनसेवकमध्ये जर पाहिलं आपण नागपूर वन विभागमध्ये तर 189 जागा रिक्त आहे। नागपूर वर्धा वन विभागमध्ये 168 जागा रिक्त आहे। भंडारा वन विभागमध्ये 171 जागा रिक्त आहे। गोंदिया वन विभागमध्ये 205 जागा रिक्त आहे। पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमध्ये 214 जागा रिक्त आहे। नळीगाव नागझिरा व्याघ्र राखीव गोंदियामध्ये 84 जागा रिक्त आहे। कार्य आयोजन विभाग नागपूरमध्ये 1 जागा रिक्त आहे। नागपूर वर्धा भंडारा गोंदियामध्ये 94 जागा रिक्त आहे। तर नागपूर वनवृत्तावर एकूण 1126 जागा वनसेवकच्या रिक्त आहे। त्यानंतर चंद्रपूरमध्ये जर पाहिलं पण निर्देशन विभाग चंद्रपूरमध्ये तर 0 जागा। त्याचबरोबर ब्रह्मपुरी वन विभागमध्ये 104 जागा आहे। मध्य चांदा वन विभागमध्ये 158 जागा रिक्त आहे। चंद्रपूर वन विभागमध्ये 122 जागा रिक्त आहे। बफर व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरमध्ये 98 जागा रिक्त आहे। त्याचबरोबर कोवर व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरमध्ये 141 जागा रिक्त आहे। कार्य आयोजन चंद्रपूरमध्ये 1 जागा रिक्त आहे। त्यानंतर साववी चंद्रपूर यामध्ये 23 जागा रिक्त आहे। तर चंद्रपूर वनवृत्तामध्ये एकूण 647 जागा रिक्त आहे। आलापल्ली वन विभागमध्ये 202 जागा रिक्त आहे। सिरोंचा वन विभागमध्ये 200 जागा रिक्त आहे। भामरागड वन विभागमध्ये 18 जागा रिक्त आहे। गडचिरोली वन विभागमध्ये 363 जागा रिक्त आहे। वडसा वन विभागमध्ये 338 जागा रिक्त आहे। वन संवर्धन तज्ज्ञ चंद्रपूरमध्ये 16 जागा रिक्त आहे। साववी गडचिरोलीमध्ये 9 जागा रिक्त आहे। तर गडचिरोली वनवृत्तावर एकूण 1146 जागा रिक्त आहे। प्रादेशिक वन विभाग अमरावती मेळघाट बुलढाणा अकोलामध्ये 443 जागा आहे। वन्यजीव विभाग सिपना गुगामल मेळघाट आकोट अकोलामध्ये 241 जागा रिक्त आहे। अमरावती बुलढाणा अकोलामध्ये 72 जागा रिक्त आहे। कार्य आयोजन अमरावतीमध्ये 6 जागा या ठिकाणी रिक्त आहे। त्याचबरोबर वन प्रशिक्षण संस्था चिखलदरामध्ये 15 जागा रिक्त आहे। तर अमरावती वनवृत्तावर एकूण 777 जागा रिक्त आहे। निर्देशन विभाग यवतमाळमध्ये तर जागा नाही। त्याचबरोबर वाशिम वन विभागमध्ये 10 जागा रिक्त आहे। पुसद वन विभागमध्ये 91 जागा रिक्त आहे। पांढरकवडा वन विभागमध्ये 88 जागा रिक्त आहे। कार्य आयोजन यवतमाळमध्ये पांढरकवडा वन्यजीव अभयारण्य विभाग या ठिकाणी 63 जागा आहे। साववी वाशिममध्ये 6 जागा आहे। त्याचबरोबर यवतमाळमध्ये 22 जागा रिक्त आहे। यवतमाळ वनवृत्तावर एकूण 455 जागा रिक्त आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर वनवृत्तामध्ये नांदेड विभागमध्ये 402 जागा रिक्त आहे। हिंगोली वन विभागमध्ये 22 जागा रिक्त आहे। बीड वन विभागमध्ये 158 जागा रिक्त आहे। धाराशिव वन विभागमध्ये त्याचबरोबर वन प्रशिक्षण संस्था जालनामध्ये 10 जागा रिक्त आहे। मूल्यांकन विभाग छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 1 जागा रिक्त आहे। साववी छत्रपती संभाजी नगरमध्ये 33 जागा रिक्त आहे। साववी बीडमध्ये 35 जागा रिक्त आहे। साववी जालनामध्ये 40 जागा रिक्त आहे। साववी नांदेडमध्ये 52 जागा रिक्त आहे। त्यानंतर साववी हिंगोलीमध्ये 28 जागा रिक्त आहे। छत्रपती संभाजी महाराज नगर वनवृत्तामध्ये 781 जागा रिक्त आहे।
त्यानंतर धुळे वन विभागमध्ये 150 जागा रिक्त आहे. नंदुरबार वन विभागमध्ये 66 जागा रिक्त आहे. मेवासी वन विभागमध्ये 12 जागा रिक्त आहे. जळगाव वन विभागमध्ये 128 जागा रिक्त आहे. यावल वन विभागमध्ये 50 जागा रिक्त आहे. नाशिक वन्यजीव विभागमध्ये 20 जागा रिक्त आहे. छत्रपती संभाजी महाराजनगर वन्यजीव विभागमध्ये 20 जागा रिक्त आहे. संशोधन जालनामध्ये 5 जागा रिक्त आहे. वन प्रशिक्षण संस्था पालमध्ये 5 जागा रिक्त आहे. 6वी धुळेमध्ये 2 जागा रिक्त आहे. 6वी नंदुरबारमध्ये 20 जागा रिक्त आहे. 6वी जळगावमध्ये 42 जागा रिक्त आहे. तर टोटल या ठिकाणी तुम्ही बघू शकता धुळे वन वृत्तामध्ये या ठिकाणी 502 जागा रिक्त आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघितलं तर तुम्ही बघू शकता धुळे वन वृत्तावर पश्चिम विभागमध्ये नाशिकमध्ये 101 जागा रिक्त आहे. पूर्व भाग नाशिकमध्ये 205 जागा रिक्त आहे. अहिल्यानगर वन विभागमध्ये 72 जागा रिक्त आहे. कार्ययोजना नाशिकमध्ये 4 जागा रिक्त आहे. मूल्यांकन विभाग नाशिकमध्ये 1 जागा रिक्त आहे. पुणे वन्यजीव विभागमध्ये 8 जागा रिक्त आहे. नाशिक वन्यजीव विभागमध्ये 12 जागा आहे. 6वी नाशिकमध्ये 40 जागा रिक्त आहे. 6वी अहिल्यानगरमध्ये 28 जागा आहे. तर नाशिक वन वृत्तावर एकूण 481 जागा रिक्त आहे. ठाणे वन विभागमध्ये जर आपण पाहिलं तर ठाणे वन विभागमध्ये 155 जागा रिक्त आहे. डहाणू वन विभागमध्ये 164 जागा रिक्त आहे. जव्हार वन विभागमध्ये 130 जागा रिक्त आहे. शहापूर वन विभागमध्ये 101 जागा रिक्त आहे. अलिबाग वन विभागमध्ये 87 जागा रिक्त आहे. रोहा वन विभागमध्ये 15 जागा रिक्त आहे. कार्य आयोजना डहाणूमध्ये 2 जागा आहे. त्याचबरोबर सगाराऊ या ठिकाणी 234 जागा रिक्त आहे. पुणे वन्यजीव विभागमध्ये 2 आहे. ठाणे वन्यजीव विभागमध्ये 220 जागा आहे. 6वी ठाणेमध्ये 23 जागा रिक्त आहे. 6वी अलिबागमध्ये 29 जागा रिक्त आहे. भूमी अभिलेख पश्चिम प्रदेश पनवेलमध्ये 2 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर संशोधन केंद्र वाडामध्ये 6 जागा रिक्त आहे. वन प्रशिक्षण संस्था शहापूरमध्ये 5 जागा रिक्त आहे. कांदळवन कक्षमध्ये 0 आहे. त्यानंतर ठाणे वन वृत्तावर एकूण जे आहे 1175 जागा यामध्ये टोटल आहे. त्यानंतर पुणे वन विभागमध्ये 211 जागा रिक्त आहे. जुन्नर वन विभागमध्ये 129 जागा रिक्त आहे. सोलापूर वन विभागमध्ये 76 जागा रिक्त आहे. संशोधन पुणेमध्ये 3 जागा रिक्त आहे. आणि पुणे वन्यजीव विभागमध्ये 52 जागा रिक्त आहे. 6वी पुणेमध्ये 10 जागा रिक्त आहे. 6वी सोलापूरमध्ये 26 जागा रिक्त आहे. तर पुणे वन वृत्तावर एकूण 507 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर कोल्हापूर वन विभागमध्ये 190 जागा रिक्त आहे. सातारा वन विभागमध्ये 129 जागा रिक्त आहे. सावंतवाडी वन विभागमध्ये 35 जागा रिक्त आहे. सांगली वन विभागमध्ये 105 जागा रिक्त आहे. चिपळूण वन विभागमध्ये 26 जागा रिक्त आहे. त्यानंतर कोल्हापूरला भाग कोयना अभयारण्य सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर 195 जागा रिक्त आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर 31 जागा रिक्त आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर 33 जागा रिक्त आहे. 6वी कोल्हापूरमध्ये 29 जागा रिक्त आहे. 6वी सांगलीमध्ये 25 जागा रिक्त आहे. त्यानंतर 6वी सातारामध्ये 12 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर 6वी रत्नागिरी या ठिकाणी 0 जागा आहे. त्यानंतर 6वी सिंधुदुर्गमध्ये जर आपण पाहिलं तर 4 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर संशोधन कोयनानगरमध्ये 3 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर संशोधन दोडा मार्ग आहे तर संशोधन दोडा मार्गला 6 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर तर जे कोल्हापूरमध्येच आहे तर संशोधन आजरा तर संशोधन आजरामध्ये 6 जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे. त्यानंतर संशोधन पुणेमध्ये जर पाहिलं आपण तर संशोधन पुणेमध्ये 2 जागा रिक्त आहे. तर कोल्हापूर वन वृत्तावर या ठिकाणी टोटल ज्या जागा या ठिकाणी जागा रिक्त आहे तर कोल्हापूर वन वृत्तावरमध्ये 831 जागा या ठिकाणी रिक्त आहे. आणि टोटल जर आपण पाहिलं 8446 जागा वनसेवकांच्या रिक्त आहे आणि 4545 या ठिकाणी वनसेवक कार्यरत आहे. ठीक आहे, तर एवढ्या जागा रिक्त आहे जिल्ह्यानुसार. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. याच्यासाठी जास्त आमचं भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.